तर नमस्कार, मम्माज किचन अँड कर्नाटकामध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दम चिकनची रेसिपी। खूप इझी आणि टेस्टी आहे। तर चल मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला साहित्य दाखवते आणि मग कृती। ॲक्च्युली हे आमच्या गावाकडे करतात, कोळशाचा दम लावतात याला। तर चला मग सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे। तर इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचा मसाला घेतला आहे। इथे मी 2 टोमॅटो लांब लांब चिरून घेतलेत। तर हे टोमॅटो मी भाजण्यासाठी घेतलेत। इथे मी 2 कांदे घेतलेत लांब लांब चिरून, हे सुद्धा मी भाजून घेणार आहे। इथे मी फोडणीसाठी 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। इथे 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे फोडणीसाठी। इथे घेतली आहे कोथिंबीर। खडे मसाले आहेत चक्रफूल, दालचिनी, काळे मिरे वगैरे। इथे आहे दगडफूल। इथे आहे अद्रक लसणाची पेस्ट 1 ते 1.5 चमचा। मीठ घेतले चवीनुसार। इथे धने घेतले जे मी भाजून घेणार आहे मसाल्यासाठी। इथे मी घेतले शाही मिरची आणि इकडे घेतले हळद, मीठ, धना जिरा पावडर वगैरे। तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी हे धने जे खडे मसाले घेतले तेच भाजून घेणार आहे। आधी धने भाजून घेते। दगडफूल सुद्धा त्याच्यातच टाकणार आहे। वेलची आणि शाही जिरा, चक्रफूल, दालचिनी, काळे मिरे सुद्धा आहेत त्याच्यासोबत। ते एवढं सगळं आधी मी भाजून घेणार आहे। हा मसाला तुम्ही नंतर सुद्धा यूज करू शकता, म्हणजे आपल्याला एवढा मसाला लागणार नाहीये। मी तुम्हाला दाखवेन तेवढाच तुम्ही टाका अर्धा किलोच्या चिकननुसार। तर छान असं भाजून घ्या, जोपर्यंत कढईत हलका धुवा येईल तोपर्यंत भाजून घ्या। थोडं गॅसचं फ्लेम मीडियम ठेवा। ते मसाले हळूहळू भाजले जातील तर तुम्हाला धुवा दिसेल तो। तुम्ही बघू शकता धुवा येतोय। आता गॅसचा फ्लेम बंद करा आणि मिक्सरच्या भांड्यात हे मसाले काढून घ्या। आता हे मसाले वाटून घ्या बारीक मिक्सरला। ते वाटून घेतपर्यंत आपण इथे कांदे भाजून घेऊया। तर आता मी कढईत टाकलेत कांदे। गॅसचं फ्लेम मीडियम ठेवले। थोडंसं तेल टाकते मी याच्यात। मीडियम फ्लेमवर कांदे भाजून घेणार आहे मी। हलके ब्राऊन असे करून घ्यायचे। याच्यात मी नंतर खस्ता वापरलाय, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यूज करू शकता। म्हणजेच तळवलेला कांदा तो तुम्ही इन्स्टंट सुद्धा तळून घेऊ शकता, पण मी उन्हात सुकवून तळून घेतलाय। तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने भाजते। असा ब्राऊन असा झालाय। आता मी याला काढते एका बाउलमध्ये। त्याच कढईत आता मी टाकणार आहे टोमॅटो। टोमॅटो सुद्धा हलकं तेल टाकून भाजून घ्यायचे मीडियम फ्लेमवर। बघू शकता तुम्ही, मी म्हटलं ना तेल टाकलं थोडंसं मी। छान असं खरपूस भाजून घ्या। तोपर्यंत मी तुम्हाला मिक्सरमध्ये वाटलेला मसाला दाखवते। हा असा आता आपले टोमॅटो सुद्धा भाजून झालेत आणि आता मी काढते टोमॅटो एका बाउलमध्ये। आणि कांदा टोमॅटो मी सोबतच वाटून घेणार आहे दोन्ही सुद्धा। बघू शकता तुम्ही मिक्सरच्या भांड्यात काढलेत मी, एकत्र वाटून घेणार आहे। आता याच कढईत मी टाकते तेल। थोडं जास्तच ठेवा, नॉनव्हेज आहे। नॉनव्हेज म्हटल्यावर तेल थोडं जास्तच ठेवायला लागतं।
तेल गरम होऊ द्या। आपण तेल गरम झाल्यावर काही मसाले न टाकता डायरेक्ट कांदा टाकणार आहोत। तर मी इथे टाकलाय कांदा। कांदा ब्राऊन होतपर्यंत परतून घ्या। इथे मी खस्ता घेतलाय, तुम्ही बघू शकता। ऑप्शनल आहे पूर्णपणे, तुम्हाला हवे असेल तर घ्या, नाहीतर नाही घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे। कांदा छान असा फिरवून घ्या। मीडियम फ्लेमवर ठेवा गॅस। आता याच्यात टाका टोमॅटो। कांदा ब्राऊन झाला म्हणून आता मी टाकते टोमॅटो। तोपर्यंत आपण हे जे चिकन आहे त्याला मॅरिनेट करून घेऊया। मी हे 2 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलंय। आता जी कांदा टोमॅटोची प्युरी आपण वाटून घेतली होती ती या चिकन मध्ये टाका। आणि जो आपण गरम मसाला वाटून घेतलाय त्याच्यातून मी अर्धा चमचाच मसाला टाकणार आहे। नंतर सुद्धा हा तुम्ही यूज करू शकता। अद्रक लसणाची पेस्ट, धना जिरा पावडर, मिरची, धन्याचा काळा मसाला, मीठ चवीनुसार, हळद, कांदा आणि खोबऱ्याचा मसाला सगळं टाकून चिकन मॅरिनेट करणार आहे मी तोपर्यंत। पाच मिनिट सुद्धा पुरेसा आहे। आता तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो ब्राऊन झालाय। आता याच्यात मी टाकते चिकनची पीसेस। चिकनचे पीसेस टाकून छान असं फिरवून घ्या। आता गॅसचा फ्लेम मीडियम करा आणि त्याला तेल सुटू द्या। तेल सुटल्यावर याच्यात टाका पाणी, अर्धी ते 1 वाटी। तुम्हाला सुक्कं हवे असेल तर तुम्ही सुक्कं खाऊ शकता। जर तुम्हाला ग्रेव्ही खायची असेल तर तुम्ही याच्यात पाणी टाकू शकता जितकं तुम्हाला हवे। तर इथे मी टाकते केवडा वॉटर। जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, अदरवाइज हे ऑप्शनल आहे पूर्णपणे। इथे मी केवडा वॉटर टाकते पाव चमचा, फक्त फ्लेवर देण्यासाठी। आणि वरतून टाकते तळवलेला थोडासा कांदा, हे पण ऑप्शनल आहे। आणि थोडं झाकून ठेवणार आहे 5 ते 10 मिनिटांसाठी कोथिंबीर टाकून। तर तुम्ही बघू शकता 5 ते 10 मिनिट झालेत आणि आपलं चिकन शिजलेलं आहे। वरतून टाकते आता थोडीशी कोथिंबीर। बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतंय। आता याला माझ्याकडे कोळसा नाही आहे, गावी ॲक्च्युली कोळसा असतो, म्हणूनच मी इथे घेतली आहे नारळाची करवंटी। माझ्याकडे सध्याला कोळसा अवेलेबल नाही आहे। ही आता अशी झाली आहे नारळाची करवंटी। आता कढईत मी ठेवणार आहे ती वाटी। थोडंसं तूप किंवा बटर टाका।
आणि झाकण झाकून ठेवा। 5 मिनिटानंतर हे झाकण खोला तर तुमचं इथे डिलिशियस दम चिकन रेडी आहे। तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडेल आणि आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग गाईज। इनफॅक्ट कर्नाटकला मी मोस्टली ही करते गावी गेल्यावर, म्हणूनच मी ही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे।